म्हाताऱ्या आईच्या या 3 गोष्टी जर समजून घेतल्या तर वृद्धापकाळात कधीही दुःखी होण्याची गरज पडणार नाही। दर्शक बंधू, तुम्ही कधी विचार केला आहे का की वृद्धापकाळ कसा असेल? तो काळ जेव्हा शरीर कमजोर होईल, डोळ्यांची दृष्टी हळूहळू मंदावेल आणि सर्वात मोठी गोष्ट, स्वतःचेच लोक ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवले ते दूर जाताना दिसतील। कदाचित आज तुम्ही तरुण आहात, मजबूत आहात आणि जीवनाच्या धावपळीत व्यस्त आहात, पण एक दिवस हा टप्पा देखील येईल। जर तुम्ही काही गोष्टी आधीच समजून घेतल्या तर तुमचा वृद्धापकाळ आनंदी असेल, अन्यथा पश्चाताप आणि एकटेपणाचा अंधार सर्वत्र असेल। या जगात प्रत्येक माणूस वृद्ध होतो, पण प्रत्येक वृद्ध माणूस आनंदी नसतो। कोणी एकटेपणाशी झुंजतो, कोणी आजारांशी, कोणी आपल्या लोकांच्या उपेक्षेने आणि कोणी त्या पश्चातापाने जो संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतो। पण एका वृद्ध मातोश्रींनी मला 3 अशा गोष्टी सांगितल्या ज्या जर तुम्ही आजच समजून घेतल्या तर तुम्ही वृद्धापकाळात कधीही दुःखी होणार नाही। ही 3 गोष्टी इतक्या खोल आहेत की जर तुम्ही त्यांना स्वीकारले तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील तुम्ही आनंदी आणि स्वावलंबी राहाल। जर तुम्ही हे विचार करत असाल की अजून खूप वेळ आहे आणि आताच हे सर्व विचार करण्याची काय गरज, तर लक्षात ठेवा, वृद्धापकाळ अचानक येत नाही। जसा वेळ जातो तसा तसा तो दरवाजावर दस्तक देत राहतो आणि जेव्हापर्यंत आपण त्याला गांभीर्याने घेतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो। मग का नाही आत्ताच शिकून घेतले पाहिजे की आपल्याला काय करायचे आहे आणि काय नाही, जेणेकरून जेव्हा वृद्धापकाळ येईल तेव्हा आपण हसत त्याचे स्वागत करू, अश्रू ढाळत पश्चाताप नाही। चला त्या 3 गोष्टी समजून घेऊया ज्या तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतात। पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की गरुड पुराणामध्ये म्हटले आहे की कथा असो किंवा शिकवण जर ती मध्येच सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत जाते। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही सनातनी असाल तर हा व्हिडिओ लाईक करा। चला तर कथा सुरू करूया। भोसलेवाडी गावाच्या एका अरुण गल्लीत, जिथे आंबा आणि पिंपळाची झाडे सावली देत होती, तिथेच एका छोट्याशा मातीच्या घरात मालती तिच्या मुलासोबत अनिल आणि सून स्मिता हिच्यासोबत राहत होती। वयाच्या टप्प्यावर पोहोचलेली मालतीच्या डोळ्यांत अनुभवाची चमक होती आणि चेहऱ्यावर ममतेची झळाळी होती। तिचा मुलगा अनिल दिवसभर शेतात मेहनत करत असे, तर सून स्मिता संपूर्ण घर सांभाळत असे। मालतीचे ठरलेले नियम होते की ती रोज सकाळी स्नान करून भगवान शिवाच्या मंदिरात जात असे। तिथे गावातील इतर स्त्रियांची तिची भेट होत असे। एका दिवशी जसेच ती मंदिराच्या दाराशी पोहोचली, तिने आपली जुनी सखी निर्मला हिला पाहिले। दोघींच्या डोळ्यांत अनेक वर्षांनी भेटण्याचा आनंद चमकून गेला। निर्मलाने उत्साहाने विचारले, कशी आहेस मालती, आणि तिला मिठी मारली। मालती हसली, अरे वा, तुला पाहून किती वर्षे झाली? निर्मला हसत म्हणाली, तुझ्या घरी तर आता सून आली आहे, कशी आहे ती? सेवा करते ना? मालतीच्या चेहऱ्यावर समाधान झळकले, माझी सून लाखांत एक आहे, घराच्या प्रत्येक कामात निपुण आहे आणि माझी इतकी सेवा करते की मला कशाचीही कमतरता जाणवत नाही। निर्मलाने आनंदाने विचारले, अच्छा, मग तर तुझं नशीब उजळलं। सून येऊन किती महिने झाले? फक्त 2 महिनेच झाले आहेत, पण असं वाटतं जणू ती अनेक वर्षांपासून माझ्याजवळ आहे। मी लग्नाला येऊ शकले नाही, भावाची तब्येत खराब होती। निर्मलाने खंत व्यक्त केली, काही हरकत नाही, पण खरं सांगू, जर तू आली असतीस तर तू पाहिलं असतंस की माझी सून किती गुणी आहे। रोज सकाळी सर्वात आधी गरम चहा आणते, दिवसभर माझी काळजी घेते आणि रात्री आधी मला जेवण वाढते, मग स्वतः जेवते। निर्मला आश्चर्यचकित झाली, अरे वा, आता तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरजच नाही, तू खरंच भाग्यवान आहेस। मालतीने हसून मान हलवली। निर्मलाने तिला पुन्हा मिठी मारली, आता मी नक्की तुझ्या सुनेला भेटायला येईन। दोघी सख्यांनी अजून काही गप्पा मारल्या आणि नंतर निर्मला निघून गेली। मंदिरातून परतताना मालतीच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती। ती आपल्या सुनेचे खूप कौतुक करत होती, पण अचानक तिच्या मनात एक प्रश्न आला, काय खरंच तिची सून तितकी चांगली आहे जितकी ती समजत आहे? हा प्रश्न तिच्या मनात उमटू लागला। गावाच्या पायवाटेवर चालत असताना तिने विचार केला, लवकर घरी पोहोचले पाहिजे। जसे जसे ती घराजवळ आली, तिच्या हृदयाची धडधड वाढली। घरात पाऊल ठेवताच सून सुमन तीव्र स्वरात म्हणाली, आलात महाराणी, इतका उशीर का झाला? मालतीला या कोरड्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, पण तरीही शांत स्वरात म्हणाली, बेटा, वाटेत निर्मला भेटली होती। बोलता बोलता वेळेचं भानच राहिलं नाही। सुमन उपहासाने हसली, अच्छा, बाहेर जाऊन माझे वाईट गुणगान गात होतीस? मालती दचकली, तिच्या डोळ्यांत दुःख साठले। नाही ग सुनबाई, मी काहीच बोलले नाही।
सुमनने कोरड्या आवाजात म्हटले. मोठी आली सफाई द्यायला. असो, पटकन जेवण करून घ्या. थकलेली मालती शांतपणे जेवायला बसली. जसेच तिने ताट पाहिले, तिच्या डोळ्यांचे टपोरे झाले. फक्त 2 शिळ्या पोळ्या आणि थोडंसं मीठ. अगं सुनबाई, हे काय? पोळ्या शिळ्या आहेत आणि भाजी कुठाय? सुमन बेफिकीरपणे म्हणाली. भाजी होती, मी आणि तुझ्या मुलाने खाल्ली, काही उरलेच नाही. या पोळ्या कालच्या आहेत, फेकल्या असत्या तर वाया गेल्या असत्या. तुझा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो, त्याला शिळ्या पोळ्या देऊ शकत नाही. मालतीच्या डोळ्यांत अश्रू आले. जिच्या येण्याने आपले नशीब उजळले असे तिला वाटले होते, तीच सून आज तिचे रंग दाखवू लागली होती. सुमन टोमणा मारत म्हणाली. माझ्या माहेरी मी कधी शिळ्या पोळ्या खाल्ल्या नाहीत. जर खाल्ल्या असत्या तर पोटात दुखायला लागलं असतं, म्हणून तुझ्यासाठी ठेवून दिल्या. आता जे आहे ते खा. एवढं बोलून सुमन आपल्या खोलीत निघून गेली, जणू काही घडलंच नव्हतं. मालती काही क्षण सुन्न बसून राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती ताटाकडे पाहत राहिली, पण घास घशाखाली जाईना. मन फारच जड वाटत होतं. एकेकाळी जिचं कौतुक करत ती थकत नव्हती, तीच सून आज तिला कोरड्या शब्दांसोबत कोरडं जेवणही वाढत होती. तिने ताट बाजूला सारले. नाही, हे माझ्या तोंडून खाल्ले जाणार नाही, ती विचार करत होती. तेव्हाच दारावर चाहूल लागली. अनिल शेतातून परत आला होता. कपडे मातीने माखले होते, कपाळावर घामाच्या थेंबांनी डबडबले होते आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. आई, जेवण झालं का? त्याने हसून विचारले. मालतीने पटकन डोळ्यांतील अश्रू पुसले आणि हलक्याशा हसत उत्तर दिले. हो बेटा, खाल्लं. अनिल आनंदाने म्हणाला. आज सुमनने खूप स्वादिष्ट जेवण बनवलं होतं. तुझ्या आवडीची भाजी सुद्धा होती. खरं सांगू, तिच्या हातात जादू आहे. तू खूप नशीबवान आहेस, तुला एवढी चांगली सून मिळाली. मालतीचं मन खचलं. तिला जाणवलं की अनिल आपल्या पत्नीच्या मोहात इतका बुडाला आहे की घरात काय घडत आहे याची त्याला अजिबात कल्पना नाही. तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळलं, पण तिने अश्रू वाहू दिले नाहीत. हो बेटा, खूप स्वादिष्ट होतं. माझं पोटच भरलं, तिने जड अंतःकरणाने उत्तर दिले. अनिल हसला, पण मालतीच्या चेहऱ्यावरील उदासी त्याच्यापासून लपली नव्हती. आई, तू काहीतरी विचार करत आहेस? काही त्रास आहे का? मालती दचकली. जर तिने सत्य सांगितलं तर अनिल समजून जाईल का की तोही सुनेप्रमाणे तिला चुकीचं ठरवेल? तिने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली. काही नाही रे बेटा, फक्त पायांमध्ये खूप वेदना आहेत. जरा तेल देशील का? अनिलने खोलीभर नजर फिरवली आणि चिडून म्हणाला. आई, तेल समोरच आहे. तुला एवढंही करता येत नाही का? मी नुकताच शेतातून आलोय, खूप दमलोय. मी झोपायला जातो. एवढं बोलून अनिल आपल्या खोलीत निघून गेला. हे पाहायला सुद्धा थांबला नाही की त्याच्या आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू भरले आहेत की नाही. मालती घराच्या एका कोपऱ्यात बसली. तेलाची बाटली समोरच होती, पण आता स्वतःची मालिश करण्याची ताकदही तिच्यात उरली नव्हती. तिचं मन खूप जड झालं होतं. खोलीत शांतता होती, पण तिच्या मनात हजारो आवाज घुमत होते. भूतकाळाचे, तिच्या नवऱ्याचे, तिच्या गतकाळातील दिवसांचे. तिच्या थकलेल्या डोळ्यांनी हळूहळू छताकडे पाहिले. तिने खोल श्वास घेतला आणि जणू कुठल्या दृश्य शक्तीशी बोलू लागली. हे प्रभू, काश तुम्ही मला एवढी शक्ती दिली असती की मी हे सगळं सहन करू शकले असते. तिचं मन व्याकुळ होतं. जर तुम्हाला मला एकटी सोडून जायचंच होतं तर मला तुमच्यासोबतच नेलं असतं. निदान हे दिवस तरी पाहावे लागले नसते. तिचा आवाज थथरू लागला. ज्या मुलाला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवलं, तोच आज इतका बदलला आहे. पत्नीच्या प्रेमात एवढा अंध झाला आहे की त्याला आपल्या आईचा त्रास दिसतही नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. तिने थरथरत्या हातांनी ते पुसायचा प्रयत्न केला, पण वेदनेची खोली इतकी जास्त होती की ते थांबायचे नावच घेत नव्हते. मी काहीही सांगितलं तरी तो फक्त सुनेचीच बाजू घेतो. त्याच्यासाठी आता फक्त पत्नीचं म्हणणं महत्त्वाचं आहे, आईचं नाही. कधीही त्याने माझं काही ऐकलंच नाही. तिचा आवाज हलका झाला. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळाच्या आठवणी तरळू लागल्या. जेव्हा अनिल लहान होता, जेव्हा तो मांडीवर डोकं ठेवून झोपायचा, जेव्हा तो आजारी पडायचा आणि मालती संपूर्ण रात्र त्याच्या उशाशी बसून त्याच्यासाठी प्रार्थना करायची. पण ते निरागस बालपण कधीच संपलं आणि त्या जागी उपेक्षा आली. हे प्रभू, मी कोणतं पाप केलं ज्यामुळे मला हे दिवस पाहावे लागत आहेत? तिची नजर भिंतीवर गेली, जिथे एका धुसरशा फोटोमध्ये तिच्या पतीचा हसरा चेहरा दिसत होता. फोटो तसाच होता, पण मालतीची संपूर्ण दुनिया बदलली होती. रात्र गडद होत चालली होती. आकाशात चंद्र आपल्या सौम्य चांदणे पसरवत होता. घराच्या आत मंद मंद आवाज येत होते. मालती आपल्या बिछाण्यावर झोपायचा प्रयत्न करत होती, पण झोप तिच्यापासून मैलोनमैल दूर होती. तेव्हाच तिने अनिल आणि सुमनची चर्चा ऐकली. अनिल आपल्या पत्नीच्या बाजूला बसला होता.
त्याने सुमनचा थकलेला चेहरा पाहिला आणि काळजीने विचारले, काय झालं सुमन? खूप दमलेली दिसतेस. सुमनने दीर्घ श्वास घेतला आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, हो, माझ्या पायांमध्ये खूप वेदना आहेत आणि डोकं जड वाटतंय. दिवसभर घरातली कामं करून इतकी दमते की विचारू नको. अनिलने सुमनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला, अगं, तू एवढी काळजी का करतेस? मी आहे ना तुझी काळजी घेण्यासाठी. चल, मी तुझं डोकं आणि पाय दाबतो. तू चिंता करू नकोस. तुला त्रास होताना पाहून मलाही बेचैनी वाटते. सुमनने अजूनही दुःखभरल्या सुरात सांगितलं, संपूर्ण घराचं ओझं फक्त माझ्याच डोक्यावर आहे. आईची काळजी घ्यावी लागते, त्यांच्या जेवणाची, त्यांच्या औषधांची, आणि त्यानंतर संपूर्ण घर सांभाळायचं, तेही माझंच काम. आईला फक्त दिवसभर आराम करणं माहीत आहे, कधीही मदतीसाठी पुढे येत नाहीत. अनिलने सुमनचे पाय दाबत म्हणाला, अगं, सोड ना आईला. त्या आज आहेत पण उद्या नसतील. त्यांचं वय झालं आहे. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. दाराच्या त्या पार मालती हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचा स्वतःचा मुलगा, ज्याला तिने आपल्या मांडीवर खेळवलं, ज्याच्यासाठी तिने संपूर्ण आयुष्य वेचलं, आज त्याच मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकायला मिळत होते. वा रे माझ्या लेकरा, जेव्हा मी फक्त तेल आणून दे म्हणून सांगितलं होतं तेव्हा तुला थकवा आला होता, झोपायचं होतं. पण तुझ्या पत्नीसाठी मात्र तुझ्यात इतकी ताकद आली की तिचे पाय दाबू लागलास. मालतीच्या अंतःकरणातून किंकाळी उमटली, पण तिने आपला वेदना स्वतःच्या आतच दाबून ठेवली. आता कोणतीही तक्रार करण्याला काहीही अर्थ नव्हता. तिचा स्वतःचा मुलगा तिला एक ओझं समजत होता आणि तिची सून, जिला ती सून नव्हे तर मुलगी मानत होती, तीच तिला आळशी आणि निरुपयोगी समजत होती. ती शांतपणे भिंतीच्या त्या पार आपल्या बिछाण्यावर होऊन राहिली. अश्रू तिच्या डोळ्यांतून वाहत राहिले, पण त्यांना थांबवणारं कोणीच नव्हतं. छताकडे नजर लावत तिने खोल श्वास घेतला आणि हलक्या आवाजात पुटपुटली, प्रत्येक आईचा शेवट हा अशाच एकटेपणात होतो का? सकाळचा सूर्य अजून पूर्णपणे उगवलेला नव्हता आणि सुमन आपल्या खोलीत बसून आरशासमोर केस विंचत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती, जणू काही नवीन योजनेच्या अंमलबजावणीचा आनंद होता. तेव्हाच अनिल खोलीत आला आणि उषाजवळ बसत म्हणाला, काय झालं सुमन? आज सकाळ सकाळी इतकी आनंदी का दिसतेस? सुमनने हलकसं हसून नजाकतीने उत्तर दिलं, ऐका ना, आज माझ्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी लग्न आहे. मला लग्नाला जायचं आहे आणि मी तिथे सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सर्वात सुंदर दिसायला हवी. अनिलने आश्चर्याने विचारले, मग जा ना. यात एवढं विशेष काय? सुमनने नकली राग दाखवत म्हटले, अगदी तसंच कसं जाऊ? मला एक नवी महागडी साडी हवी आणि काही नवीन दागिनेही. माझ्याकडे खूप कमी दागिने आहेत. मी लग्नात अशीच थोडी जाणार. अनिलने खोल श्वास घेतला आणि कपाळाला हात लावत म्हणाला, पण सुमन, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. तुझ्याकडे आधीच खूप साड्या आहेत, त्यातलीच एखादी लाव ना. आणि तसंही हे लग्न तुझ्या दूरच्या नातेवाईकाचं आहे, काही खास नाही. सुमनने खोल श्वास घेतला आणि उदास चेहरा करत म्हणाली, ठीक आहे, नको घेऊ. मी एखादी जुनी साडी लावून जाईन. पण विचार कर, लग्नात इतके लोक असतील. स्त्रिया नक्कीच कुजबुजतील की पहा, अनिल आपल्या पत्नीचं किती हाल करत आहे. आणि जर मी नवी साडी आणि मोठे दागिने घालून गेले तर लोक फक्त तुझीच तारीफ करतील की पहा, अनिल आपल्या पत्नीला किती मोठ्या थाटात ठेवतो. अनिल काही वेळ शांत राहिला. तो संभ्रमात होता. सुमनने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखले आणि हळूच कुजबुजली. आता अनिलच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाली, तुला माहीत नाही, पण तुझ्या आईकडे खूप पैसे आहेत. तिने अलमारीमध्ये नक्कीच काहीतरी लपवून ठेवलं आहे. ती कधीही अलमारीची चावी मला देत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यात काहीतरी नक्कीच आहे. अनिलने डोकं हलवलं. मला वाटत नाही की आईकडे इतके पैसे असतील, आणि असले तरी ती सहजासहजी देणार नाही. सुमनने डोळे फिरवत म्हटलं, म्हणूनच आपल्याला थोडं नाटक करावं लागेल. तू तिला सांग की गेल्या वर्षी जमीनदाराकडून काही पैसे उसने घेतले होते आणि अजूनही फेडले नाहीत. तो रोज येऊन धमक्या देतोय. भीती आणि काळजीमुळे ती स्वतःचे पैसे काढून देईल. अनिल थोडा संकोचला, आणि जर तिनं तरीही पैसे दिले नाहीत तर? सुमनच्या डोळ्यांत एक भयानक चमक उमटली. ती कोरड्या स्वरात म्हणाली, तर आपण तिला घराबाहेर काढून टाकू. कोणतीही आई इतकी कठोर नसते की आपल्या मुलाला अडचणीत पाहूनही पैसे देणार नाही. पण जर तिनं तरीही दिले नाहीत तर याचा अर्थ हा आहे की तिला या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाही. अनिल काही वेळ विचार करत राहिला. त्याच्या आत्म्याला जणू काही हादरवून टाकलं होतं, पण सुमनच्या बोलण्यात असा जाळ विणला गेला होता की तो त्यात अडकत गेला. त्याने हलक्या आवाजात उत्तर दिलं, ठीक आहे, मी आईशी बोलतो. सुमन हसली.
तिचं काम झालं होतं. आता ती पूर्णपणे लग्नाला जाण्याचं स्वप्न पाहू लागली आणि इकडे अनिल आपल्या आईशी विश्वासघात करण्यास तयार झाला. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळला होता आणि घरात सौम्य अंधार दाटला होता. मालती आपल्या छोट्याशा खोलीत बसून जुन्या आठवणीत हरवली होती. तेव्हाच दारावर हलकीशी चाहूल लागली. तिनं मागे वळून पाहिलं तर अनिल उभा होता. त्याचा चेहरा उतरलेला होता, डोळ्यांत खोल चिंता होती. मालतीनं त्वरित त्याला जवळ बोलावलं. काय झालं रे बेटा? खूपच अस्वस्थ दिसतो आहेस. अनिलनं खोल श्वास घेतला, डोकं खाली टाकलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, काय सांगू आई, मी खूप मोठ्या संकटात अडकलो आहे. मालतीच्या कपाळावर चिंतेच्या आठी उमटल्या. तिनं अनिलचा हात पकडला आणि विचारलं, काय झालं बेटा, स्पष्ट सांग. अनिलनं खोट्या दुःखाचं आव्हानच सांगितलं. आई, जेव्हा तू खूप आजारी होतीस तेव्हा मी जमीनदाराकडून थोडे पैसे उसने घेतले होते. वाटलं होतं की पीक निघाल्यावर परतफेड करू, पण परिस्थिती अशी झाली की अजून पैसे देऊ शकलो नाही. मालती आश्चर्यचकित झाली. किती पैसे घेतले होते बेटा? आणि आता तो जमीनदार काय म्हणतो आहे? अनिलनं खोटं काळजीत डोकं खाली टाकलं. आई, तू रोज येऊन धमक्या देतो आहे. आज तर त्याने थेट सांगितलं की जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर तो आपल्याला घराबाहेर काढून टाकेल. मी काय करू आई? काहीच सुचत नाही. आधीच इतके खर्च आहेत, घर खर्च, तुझ्या औषधांचा खर्च आणि यावर्षी पीकही चांगलं आलं नाही. एवढे पैसे कुठून आणू? मालतीला जणू खोल आघात बसला. तिच्या वृद्ध डोळ्यांत अश्रू तरळले. हे भगवान, जर घरच गेलं तर आपण कुठे जाऊ? काही वेळ विचार केल्यानंतर तिने थरथरत्या हातांनी आपली अलमारी उघडली आणि तिथून आपली लहानशी पेटी काढली. ती उघडताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या दिवंगत नवऱ्याचा चेहरा आला. तिने मनाशीच म्हटलं, तुम्ही हे पैसे कठीण प्रसंगासाठी ठेवले होते आणि यापेक्षा कठीण वेळ अजून कोणती असेल? मालतीने ते सगळे पैसे अनिलच्या हातात दिले. बेटा, तुझ्या वडिलांनी हे पैसे कठीण काळासाठी जपून ठेवले होते. याहून वाईट काळ कोणता असेल? हे घे आणि जमीनदाराचे पैसे फेड. जास्त नाहीत, पण कदाचित काही मदत होईल. अनिलने त्या पैशांना घट्ट धरलं. त्याने डोकं खाली टाकलं, पण हा अपराधबोध नव्हता, तर त्याने आपल्या फसवणुकीला लपवण्याचा प्रयत्न केला होता. रात्री अनिलने हे पैसे सुमनला दिले तेव्हा तिच्या डोळ्यांत चमक उमटली. तिने पैशांना घट्ट पकडले आणि विजयी हास्याने म्हणाली, आता मजा येईल. आता मी लग्नात सगळ्यांपेक्षा सुंदर दिसेन. दुसऱ्या दिवशी सुमनने एक चमचमणारी महागडी साडी नेसली होती. दागिन्यांनी नटलेली, चेहऱ्यावर गर्व आणि समाधानाचा भाव घेऊन तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि म्हणाली, पहा कशी चमकत आहे. आता लग्नात सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावर असतील. इकडे मालतीच्या खोलीत शांतता दाटली होती. ती असहाय्यपणे देवासमोर बसली होती आणि विचार करत होती, मी खरंच माझ्या मुलाची मदत केली का? की माझ्या आयुष्याची शेवटची बचत फक्त कोणाच्या ऐशारामासाठी वाहून टाकली? काही दिवस सगळं नेहमीसारखं चालू होतं, पण सुमनच्या मनात एक अजब अस्वस्थता दाटून आली होती. प्रत्येक वेळी जेव्हा ती मालतीला घरात पाहायची तेव्हा तिच्या मनात राग ओसळायचा. तिला असं वाटायचं की ही म्हातारी तिच्या सुखाच्या आणि स्वप्नांच्या मार्गातली सर्वात मोठी अडथळा आहे. तिला हवं होतं की घरात फक्त तिचाच हुकूम चालावा आणि यासाठी तिला काहीही करून मालतीपासून सुटका मिळवायची होती. एका रात्री जेव्हा अनिल कामावरून घरी आला आणि आराम करत होता तेव्हा सुमन त्याच्याजवळ बसली. तिनं हळूच म्हणालं, ऐका, मी खूप त्रासले आहे. या घरात जोपर्यंत तुमची आई आहे तोपर्यंत आपल्याला चैन मिळणार नाही. अनिल थकलेल्या आवाजात म्हणाला. आता काय झालं सुमन? सुमननं खोल श्वास घेतला आणि आपल्या मनातील गोष्ट उघड केली. तुम्हीच सांगा, त्यांचं वय झालंय. आपण त्यांचं ओझं अजून किती काळ उचलणार? त्यांचं औषधं घेण्यावर दर महिन्याला एवढे पैसे खर्च होतात की घराचा बाकीचा खर्चच नीट भागत नाही. जर त्या नसतील तर हे सगळं सहन करावं लागणार नाही. अनिलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सुमन, हे कसले विचार आहेत तुझे? सुमन चिडून म्हणाली. मी खरं सांगते, कंटाळले आहे मी. जर या घरात सुख हवं असेल तर या म्हाताऱ्या बाईपासून सुटका मिळवावीच लागेल. अनिल गप्प राहिला. त्याला सुमनच्या बोलण्यामुळे अस्वस्थ वाटत होतं, पण तो काहीही बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. मालती अंगणात ठेवलेल्या काही वस्तू आवरत होती. तेव्हाच सुमननं मनाशी ठरवलं, आजच हिला अशी शिक्षा देईन की अनिलचा विश्वास माझ्यावर पूर्णपणे बसेल. ती भरभर चालत गेली आणि मुद्दामहून मालतीला समोरून धक्का मारला. मग स्वतःलाच जोरात जमिनीवर पडली आणि वेदनेने ओरडली, हाय, माझी कंबर, मी मेले. मालती घाबरली. ती त्वरित पुढे सरसावली आणि सुमनला उचलू लागली. अगं सोनबाई, तू ठीक आहेस ना? कुठे लागलं का? पण आता सुमनचा खरा खेळ सुरू झाला होता.
तिनं वेदनेने विवत मोठ्याने ओरडत सांगितलं, अहो ऐकता का? पहा, तुमच्या आईनं मला ढकलून दिलं. अनिल धावत आला. त्याने सुमनला जमिनीवर पडलेलं पाहिलं आणि तिला लगेच उचलू लागला. सुमन, काय झालं? सुमननं खोट्या हुंदक्यांमध्ये म्हणालं, तुमच्या आईनं मला ढकलून दिलं. मी काही बोललेही नाही, मी फक्त माझ्या कामाला चालली होते. मालती हे ऐकून स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिनं थरथरत म्हटलं, अगं मी तुला ढकललं नाही. तू खोटं का बोलतेस? तू स्वतःच पडलीस. सुमन वेदनेने ओरडली, पहा, तुमची आई किती खोटं बोलते. मी काय नाटक करणार? मला खरंच खूप लागलंय, फार वेदना होत आहेत. मालतीनं हे ऐकलं तेव्हा रडत म्हणाली, नाही बेटा, मी काहीही केलं नाही. ही स्वतःच पडली. पण अनिल आधीच सुमनच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला होता. तो रागाने म्हणाला, आई, हे काय केलंस तू? तुला माहीत आहे की सुमन दिवसभर घरातील कामं करते, तरीही तू तिला त्रास देतेस. हा कोणता प्रकार आहे? मालतीने असहाय्यपणे अनिलचा हात धरला. बेटा, माझं ऐक, मी खरंच काहीही केलं नाही. ही माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. पण अनिलनं लगेचच हात झटकून घेतला. आई, सुमन काही नाटक करत नाही. तिला खरंच लागलंय. तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस? सुमननं आपल्या डोळ्यात अजून थोडे अश्रू आणले आणि म्हणाली, अनिल, राहू द्या. जर तुमच्या आईला माझ्याशी असंच वागायचं असेल तर मी काहीही बोलणार नाही. अखेर मी या घराची सून आहे, मला सहन करावंच लागेल. अनिलला सुमनबद्दल अजूनच सहानुभूती वाटू लागली. त्याने प्रेमाने तिला आधार दिला आणि म्हणाला, तू चल, आज जाऊन आराम कर. आई सगळं बघून घेईल. हे म्हणत तो सुमनला खोलीत घेऊन गेला आणि मागे मालती एकटी उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिनं आकाशाकडे पाहिलं आणि बडबडली, हे भगवान, हा कसला काळ दाखवत आहात? ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं, तोच आज आपल्या आईची खरी बाजू पाहू शकत नाही. खोलीत शिरताच सुमनने दरवाजा आतून बंद केला. तिचा चेहरा रागाने आणि असूयेने लाल झाला होता. ती अनिलच्या जवळ बसली आणि खोल श्वास घेत मंद पण ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही पाहिलत ना आज तुमच्या आईने माझ्यासोबत काय केलं? आता तर मला खरंच भीती वाटू लागली आहे. मला असं वाटतं की त्या मला मारून टाकण्याचा विचार करत आहेत. अनिल चमकून म्हणाला, सुमन, काय वेड्यासारखं बोलतेयस? आई असं का करेल? सुमनने अश्रूंनी डोळे भरत उत्तर दिलं, तुम्हाला काही माहीत नाही. जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा त्यांचं खरं रूप दिसतं. दिवसभर मला टोमणे मारतात, उलटसुलट बोलतात आणि आता तर हद्दच केली. जर आज माझ्या डोक्यावर लागलं असतं तर विचार करा काय झालं असतं. मी तर मेलेच असते. अनिल अस्वस्थ झाला. त्याने सुमनच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाला, सुमन, मरतील तुझे शत्रू. अशी वाईट भाषा बोलू नकोस. आईचं वय झालंय, तुझं नाही. आणि तुला मी काहीही होऊ देणार नाही. मी आहे ना? सुमननं त्याच्या डोळ्यात डोळे घालून मंद स्वरात विचारलं. तुम्ही तर दिवसभर शेतात असता, तुम्हाला काय ठाऊक? जर कधी खरंच त्यांनी मला मारून टाकलं तर मग काय कराल? माझ्याविना राहू शकाल? अनिलला सुमनच्या शब्दांनी टोचलं. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आई असं करूच शकत नाही. तू चुकीचा विचार करतेयस. सुमननं पटकन उत्तर दिलं, तुम्हाला काही माहीत नाही. दिवसभर मीच त्यांच्यासोबत असते, त्यांचे वागणे पाहते. तुमच्या समोर त्या भोळ्या बनतात, पण खऱ्या अर्थाने त्या मला तिरस्कार करतात. अनिल थकलेल्या आवाजात म्हणाला, मग काय करू? त्यांना वृद्धाश्रमात पाठवू? सुमननं तुच्छतेने हसत उत्तर दिलं, होय, म्हणजे लोक मला दोष देतील की मी नव्या नवरीने सासूला घराबाहेर काढलं. नाही अनिल, आपल्याला असं काही करावं लागेल की त्या स्वतःहून कायमचं घर सोडून निघून जातील. अनिल दचकून म्हणाला, काय म्हणायचंय? सुमन जवळ येऊन हळूच फुसफुसली, साप मरेल, लाठीही तुटणार नाही. अनिल घाबरून सुमनकडे पाहू लागला, हे तू काय म्हणतेयस? सुमन. सुमननं त्याच्या डोळ्यात रोखून पाहत मंदस्वरात उत्तर दिलं, मी फक्त तेच सांगते जे योग्य आहे. बघ, त्यांचं वय झालंयच. त्या फक्त आपल्यासाठी ओझं बनल्या आहेत. सारखं तुझ्या वडिलांना आठवून रडत असतात. त्यांनाही तर मुक्ती पाहिजे ना? अनिलच्या मनात एक विचित्र भीती बसू लागली, पण त्याला सुमनच्या बोलण्यात तर्क वाटू लागला. तो म्हणाला, होय, कदाचित तू बरोबर म्हणतेयस. आई आता या घरात आनंदी नाहीये आणि शिवाय तिच्या औषधांवर एवढे पैसे खर्च होतात. जर आपण तिला हटवलं तर आपलं आयुष्य सोपं होईल. सुमननं एक कपटी हसू करत अनिलचा हात धरला. तर मग ठरलं, उद्या तू असे औषध आणून दे जे आईला गाढ झोप लावेल. मी ते त्यांच्या जेवणात मिसळीन. जसेच त्या बेशुद्ध होतील आपण त्यांना स्मशानात नेऊन जाळून टाकू. रात्री तिथे कोणीही येत नाही, कुणाला काही समजणारही नाही. अनिल आता पूर्णपणे सुमनच्या ताब्यात होता. त्याने मान हलवत उत्तर दिलं, ठीक आहे, तसंच करू. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती.
बाहेर चंद्राच्या कोमल प्रकाशाने घराचं अंगण उजळलं होतं, पण या खोलीत अंधारात एक भयानक कट शिजत होता. मालतीला अजिबात कल्पना नव्हती की ज्या हातांनी तिने मुलाला वाढवलं तेच आता तिला या जगातून हटवण्याच्या तयारीत होते. संध्याकाळची वेळ होती. घरात एका विचित्र शांततेचं साम्राज्य पसरलं होतं, पण सुमनच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच चमक होती. आजची रात्र तिच्यासाठी खास होती. आज तिच्या आयुष्यातून मालती कायमची निघून जाणार होती. स्वयंपाकघरातून तूप, मसाले आणि तळलेल्या पुरींचा सुवास येत होता. सुमनने स्वतःच्या हातांनी मालतीच्या आवडीच्या भाजीसोबत गरमागरम पुऱ्या तयार केल्या. ताट प्रेमाने सजवून ती मालतीजवळ आली आणि गोड हसत म्हणाली, आई, आज तुमच्यासाठी तुमची आवडती भाजी बनवली आहे. मी विचार केला आज तुम्हाला छान स्वयंपाक करून खाऊ घालावं. मालती चकित झाली. जी सून तिला रोज कोरड्या भाकऱ्या आणि शिळं अन्न द्यायची, ती आज एवढ्या प्रेमाने तिची आवडती भाजी वाढत होती. तिच्या मनात शंका दाटून आली. तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे, पण ती काय करणार? जर तिने आज जेवण केलं नाही तर किती वेळ उपाशी राहू शकेल? तिने मनातल्या मनात भोलेनाथाचा धावा केला, हे भोलेनाथ, मी सदैव तुमची भक्ती केली आहे. जर माझी भक्ती खरी असेल तर विषापासूनही तुम्ही मला वाचवाल, आणि जर माझी जीवनयात्रा संपवण्याची तुमचीच इच्छा असेल तर मी तीही आनंदाने स्वीकारेन. हे विचार करत मालतीने हळूहळू जेवण सुरू केलं. सुमन आणि अनिल तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. सुमनच्या चेहऱ्यावर समाधानाने भरलेले हास्य होते. फक्त थोड्याच वेळात मग ही म्हातारी कायमची निघून जाईल. काही वेळानंतर मालतीच्या डोक्यात भोवळ येऊ लागली. तिच्या डोळ्यांवर जडपणा आला. तिने उठायचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ द्यायचं बंद केलं. तिचे हात थरथरू लागले आणि काही क्षणात ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. सुमनने अनिलकडे पाहिलं आणि आनंदाने म्हणाली, काम झालं. रात्रीची गडद स्तब्ध शांतता पसरली होती. चंद्राची सौम्य प्रकाशकिरणे अंगणात पसरली होती. अनिलने वेळ न घालवता मालतीच्या शरीराला एका जुन्या पोत्यात गुंडाळलं आणि तिला खांद्यावर उचलून वेगाने घराबाहेर पडला. रस्त्यावर दूरदूरपर्यंत कोणीही नव्हतं. फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता आणि चारही बाजूंनी एक भयानक शांतता पसरली होती. श्मशानभूमी गाठून अनिलने चारही बाजूंना नजर फिरवली. तिथे कोणीही नव्हतं. रात्रीच्या यावेळी इथे कोण येणार? त्याने विचार केला. त्याने पटकन लाकडांचा एक ढीग तयार केला आणि मालतीला त्यावर ठेवले. तिचा श्वास वेगाने चालू होता, पण तिच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चात्ताप नव्हता. तो खिशातून माचीस काढायला लागला तेव्हा त्याला आठवलं की तो माचीस घरीच विसरला आहे. अरे, माचीस तर मी घरीच ठेवून आलो. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. जर पटकन आग लावली नाही आणि आईला शुद्ध आली तर? नाही, हे होऊ नये. मला त्वरित माचीस घेऊन यावी लागेल. हे विचार करत तो वेगाने घराच्या दिशेने धावू लागला. अनिल घाईघाईने घराकडे निघाला होता माचीस आणण्यासाठी. त्याच्या पावलांचा वेग वाढला होता आणि मनात फक्त एकच विचार होता, हे काम लवकरात लवकर संपवायचं आहे. घरात पोहोचताच सुमनने उतावळेपणाने विचारलं, इतक्या लवकर परत आलात? काम झालं? अनिल गडबडून म्हणाला, मी माचीस आणायला विसरलो. पटकन माचीस दे, नाहीतर तिला शुद्ध येईल. सुमनने माचीस अनिलला देत हसून म्हणाली, चिंता करू नकोस, सगळं अगदी आपल्या विचारानुसारच होईल. श्मशानभूमीत दरम्यान मालतीला शुद्ध आली होती. डोळे उघडताच तिने पाहिलं की तिच्याच मुलाने आणि सुनेने तिला जाळून मारण्याचा कट रचला आहे. तिचं हृदय तुटून तुकडे तुकडे झालं. ज्या मुलाला तिने आपल्या रक्ताने वाढवलं, ज्याच्या प्रत्येक सुख दुःखात ती त्याच्यासोबत उभी राहिली, तोच आज तिच्या प्राणांचा शत्रू बनला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण तिने स्वतःला सावरलं. आता पळून जाण्याचा काही उपयोग नाही. मला मरणाची भीती नाही, पण मी ही वस्तुस्थिती माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छिते, जी माझ्या मातृत्वाच्या अंधश्रद्धेमुळे इतकी वर्ष मला दिसली नाही. ती हळूवार एका झाडाच्या मागे लपली. अनिल माचीस घेऊन परत आला तेव्हा अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने लाकडांच्या ढिगाऱ्यावर माचीस लावली आणि आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. आई आता या जगात नाही, हे विचार करून त्याने समाधानाचा दीर्घ श्वास घेतला आणि तिथून निघून गेला. घरात पोहोचताच सुमनने व्यग्रतेने विचारलं, सगळं काम झालं ना? अनिल हसत म्हणाला, हो, अगदी पूर्ण झालं. असं कधी होईल का की तू काही सांगशील आणि मी ते करू शकणार नाही? तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. आता तरी तू खुश आहेस ना? सुमनच्या डोळ्यांत चमक आली. होय, आता आपण शांततेने राहू शकतो. ना कोणता वाद असेल, ना कोणती अडचण. खरंच तुमच्यासारखा पती मिळाल्यामुळे मी धन्य झाले. तुम्ही हे सगळं माझ्या आनंदासाठी केलं आहे. मी तुम्हाला कधीही आईच्या अभावाची जाणीव होऊ देणार नाही. त्यांच्यापेक्षा जास्त तुमची काळजी घेईन. अनिलने अभिमानाने आपलं डोकं वर उचललं, जणू त्याने कोणतं तरी महान कार्य केलं होतं. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी जिचा अंत केला
ती त्यांची आई नव्हती. ती फक्त काही लाकडं होती. खरी मालती अजूनही जिवंत होती. ती दूर उभी राहून आपल्या मुलाला पाहत होती. तिने एक खोल श्वास घेतला आणि मनात विचार केला, कदाचित मरणच माझ्यासाठी चांगलं असतं. पण आता मी मरणार नाही. आता मी जगणार, पण एका नव्या मालतीसारखी. रात्र अधिकाधिक काळोखी होत होती. चंद्र ढगांमध्ये लपतो आणि पुन्हा बाहेर येतो. मालती, जिचं हृदय नुकतंच तिच्याच मुलाच्या विश्वासघाताने तुटलं होतं, झाडांमध्ये एकटीच उभी होती. हवेतील गारवा वाढत चालला होता, पण त्याहून अधिक गारवा तिच्या मनात होता. एका अंधकारमय भविष्याचं गारठं. ती थरथरत्या आवाजात पुटपुटली, हे भगवान, आता मी कुठे जाऊ? या जगात माझं कुणीही नाही. जर मी घरी गेले तर ते पुन्हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही मला या आगीतून वाचवलं, मला आयुष्य दिलं, तर पुढचा मार्गही तुम्हालाच दाखवावा लागेल. भोलेनाथ, माझी मदत करा. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आता ती कमकुवत होऊ इच्छित नव्हती. ती जीवनासमोर हार मानणाऱ्या लोकांपैकी नव्हती. त्याचवेळी दुरून काही आवाज येऊ लागले. मालती सतर्क झाली. तिने पाहिले, काही लोक झुडपांमधून येताना दिसत होते. त्यांच्या हातात एक जड पोटली होती, जी ते काळजीपूर्वक सांभाळत होते आणि सारखे इकडे तिकडे पाहत होते. त्यांचे कपडे मळकट होते, चेहऱ्यावर घाबरलेला भाव होता आणि ते वारंवार मागे वळून पाहत होते, जणू कोणी त्यांचा पाठलाग करत आहे. मालती घाबरून जवळच्या एका मोठ्या झाडामागे लपली आणि सावधगिरीने त्यांचे संभाषण ऐकू लागली. भाऊ, हीच योग्य जागा आहे. इथे पैसे मोजू आणि सोने वाटून घेऊ. हे तर स्मशान आहे, इथे कोण येणार आहे? एका माणसाने म्हणताच त्याने पोटली खाली ठेवली. पण भाऊ, इथे भूत पण असतात ना? दुसऱ्याने घाबरत विचारले. पहिल्याने हसत उत्तर दिले, अरे गप्प बस. भूत काही नसतं. लोकांना घाबरवण्यासाठी अशा गोष्टी सांगतात. पण ऐकलंय की पाप करणाऱ्यांना भूतच सर्वात आधी पकडतात. तिसरा चोर थरथरत बोलला, अरे घाबरू नकोस. माणसांपासून वाचलो तर भूतांपासूनही वाचू. पण त्या चोराच्या मनात भीती खोलवर बसली होती. तो सारखा इकडे तिकडे पाहत होता, जणू काही अदृश्य शक्ती त्याच्याकडे रोखून पाहत आहे. मालती झाडाच्या मागून हे सगळं ऐकत होती. अचानक तिच्या मनात एक कल्पना आली. आनंदाने तिने आपल्या अश्रूंपूर्ण डोळ्यांना पुसले आणि हळूहळू हसली. हे भोलेनाथ, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला वाट दाखवली. तिच्या डोळ्यात आता एक नवीन चमक होती, एक नवीन आशा. तिने आपले थरथरणारे हात मुठीत घट्ट आवळले. आता या धनाच्या मोहात हे लोक माझी सेवा करतील, माझी काळजी घेतील. मालतीने आपल्या वेदना ताकदीत बदलण्याचा निर्णय घेतला. तिने त्या चोरांना पळवण्यासाठी एक चतुर योजना आखली. तिने खोल श्वास घेतला आणि मनातील भीती काढून टाकली. अचानक ती झाडाच्या मागून भीषण आवाज काढू लागली, एक वेदनांनी भरलेली किंकाळी, जी स्मशानाच्या शांततेत घुमू लागली. कोण आलंय माझी शांतीभंग करायला? चोरांच्या शरीरातून एक थंड सळसळ उठली. त्यातील एक घाबरून ओरडला, भाऊ, हा आवाज कुठून आला? दुसऱ्या चोराने भीतीने म्हटले, हा तर भूतांचा आवाज वाटतोय. ऐकलंय की स्मशानात आत्मे भटकतात. तिसरा चोर कापत कापत म्हणाला, पळा भाऊ, इथून लवकर निघून जाऊया. तीनही चोर घाबरून आपली पोटली तिथेच टाकून पळू लागले. पण त्यांच्यातील एक अचानक थांबला. अरे, आपलं सामान. आपण तर आपलं सोने चांदी तिथेच ठेवून आलो. दुसऱ्याने रागाने उत्तर दिले, सामान विसर. जीव वाचवायचा आहे. सोने परत चोरू शकू, पण जीव गेला तर काय उपयोग? तिसऱ्याने घाबरून म्हटले, विसरलास का आपण कुठे आहोत? हे स्मशान आहे, इथे भूत असतात. त्याचवेळी अंधारात झाडाच्या मागून एक काळी सावली हळूहळू बाहेर आली. चोरांनी पाहिले, पांढऱ्या कपड्यांमध्ये लपेटलेली, विस्कटलेले केस असलेली एक म्हातारी बाई त्यांच्याकडे पुढे येत होती. तिच्या डोळ्यांत खोल गडद अंधार होता, जणू ती मृत्यूच्या दारातून परत आलेली होती. कोण आहेस तू? एक चोर घाबरून ओरडला. मालतीने आपला आवाज अधिक बेसूर बनवत म्हटले, तुम्ही माझी शांतीभंग केली आहे. आता तुम्ही इथून जिवंत जाऊ शकणार नाही. चोरांचे राग गोठले. भाऊ, ही खरीच चोरेल आहे. पळा, नाहीतर आपल्याला ठार करेल. आणि मग जणू त्यांच्या पायांना पंख लागले होते. ते प्रचंड वेगाने तिथून पसार झाले. मालतीने शांततेने सुस्कारा सोडला. ती हळूहळू चोरांनी टाकलेली पोटली उचलण्यासाठी पुढे सरसावली. तिने ती पोटली घट्ट पकडली आणि विचार केला, आता मला आजची रात्र इथेच काढावी लागेल. स्मशानापेक्षा सुरक्षित जागा यावेळी दुसरी कुठलीही नाही. जर मी आता इथून निघाले तर कदाचित ते चोर वाटेत मला भेटतील आणि हे धन हिरावून नेतील. ती एका जुन्या दगडावर बसली. तिने आकाशाकडे पाहिले आणि पुटपुटली, भोलेनाथ, तुम्ही मला एक नवीन मार्ग दाखवला. आता मी कमकुवत पडणार नाही. उद्या सकाळ होताच मी माझ्या घरी परत जाईन, पण यावेळेस एक बदललेली मालती बनून.
दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजली, जणू देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिले होते. सकाळचा सूर्य हळूहळू क्षितिजावर वर चढू लागला होता. रात्रीच्या अंधारानंतर एक नवीन पहाट तिच्या आयुष्यात दस्तक देत होती. थंड वारा हळूहळू वाहत होता, पण मालतीच्या हृदयात एक विचित्र ज्वाला होती. फसवणुकीच्या वेदनेची, सोडवायच्या इच्छेची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची. रात्र स्मशानात घालवल्यानंतर मालती आता पूर्णपणे बदलली होती. आता ती तीच असाई आई नव्हती, जिला तिच्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने धोका दिला होता. आता ती नव्या ताकदीसह स्वतःच्या घरी परतत होती, हे पाहण्यासाठी की तिच्या या पुनरागमनाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल. ती आपली पोटली घट्ट पकडून घराच्या दरवाजापर्यंत पोहोचली. एक खोल श्वास घेतला आणि दरवाजावर टकटक केली. आतून एक खवचट आवाज आला, इतक्या सकाळी कोण आलंय? थांब, मी पाहतो. दरवाजा उघडताच अनिलने समोर पाहिले आणि त्याचा चेहरा फिकट पडला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यांत भीती आणि आश्चर्य मिसळले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. आई. तो जागीच थिजून गेला, जणू एखादा भूत पाहिल्यासारखा. मालतीच्या डोळ्यांत एक वेगळाच तेज होता. तिने एक कटू हसू करत विचारले, का रे नालायक, काय झालं? तुझी बोलती का बंद झाली? वाटलं नव्हतं ना की मी तुला पुन्हा या स्थितीत भेटायला येईन? जरा लाज वाटली नाही का स्वतःच्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करताना? अनिलच्या डोळ्यांत भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो थरथरत्या आवाजात बोलला, आई, मला माफ कर. हे सगळं मी सुमनच्या सांगण्यावरून केलं. माझं खरंच तुला मारायचं काहीच उद्दिष्ट नव्हतं. मालतीने वेदनांनी भरलेलं हसू करत म्हटलं. वा रे माझ्या मुला, स्वतःच्या कृत्याचं खापर दुसऱ्यावर फोडतोस. असं मूल जन्माला घालण्यापेक्षा बाप्पांनी मला निसंतान ठेवलं असतं तर बरं झालं असतं. त्याचवेळी सुमनही तिथे आली. तिची नजर मालतीच्या पोटलीवर गेली आणि त्याच क्षणी काही सोन्याचे नाणी जमिनीवर पडली. नाण्यांची चमक दिसताच सुमनच्या डोळ्यांत लालच चमकू लागला, पण तिने पटकन स्वतःला सावरले आणि परिस्थिती ओळखली. ही वाचलीच कशी आणि हिच्याकडे एवढं सोनं आलं कुठून? तिने मनात विचार केला. सुमनच्या लालची मनाने वेगाने काम करायला सुरुवात केली. तिला समजले की ही पोटली नक्कीच भरलेली असेल आणि आत खूप धन असणार. पण जर तिने थेट त्यावर दावा केला तर मालती तिच्यावर विश्वास ठेवणार नव्हती. तिला ही खेळी हुशारीने खेळायची होती. तिने पटकन चेहऱ्यावर पश्चात्ताप आणि निरागसतेचा भाव आणला आणि मालतीच्या पायावर झुकत म्हणाली, आई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी रागाच्या भरात आंधळी झाले होते. जे काही केलं ते गुन्हा नाही, पाप केलं. कृपया मला माफ करा. अनिलही तिच्या मागोमाग गयावया करू लागला. आई, आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. तू गेल्यानंतर आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. आम्ही खूप पश्चात्ताप करत होतो. आम्हाला काय झालं होतं हेच समजलं नाही. सुमनने आवाज अधिक गोड करत म्हटलं, तुम्हाला पाहून आमच्या मनाला किती समाधान मिळालं आई. आम्हाला आमच्या चुका सुधारायची एक संधी द्या. आम्ही तुमचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत. कृपया आम्हाला माफ करा. मालतीने शांतपणे दोघांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आता वेदना नव्हती तर अनुभवाची चमक होती. कसलाही प्रतिसाद न देता तिने आपली पोटली उचलली आणि आत निघून गेली. अनिल आणि सुमन एकमेकांकडे पाहून हसले. या पोटलीत किती सोनं असेल? सुमनच्या मनात फक्त हाच विचार घोळत होता. संध्याकाळ होत आली होती. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. मालती आतल्या खोलीत निवांत बसली होती तर बाहेर ओसरीवर अनिल आणि सुमन यांच्यात गंभीर चर्चा चालू होती. सुमन अस्वस्थतेने सारखी इकडे तिकडे फिरत होती. तिच्या डोळ्यांत चिंता आणि लालच स्पष्ट दिसत होते. तिने चिडून विचारले, ही वाचलीच कशी? तुम्ही तिला जाळलंच कसं नाही? खरोखर आग लावली होती का की फक्त नाटक केलं होतं? अनिलने संतापाने उत्तर दिले, मी लाकडांना व्यवस्थित आग लावली होती. मग ही वाचली कशी आणि पुन्हा कशी परत आली? सुमनला आता खरी भीती वाटू लागली. तिने अनिलचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, कुठेतरी आईने गावात कोणाला काही सांगितलं तर? जर कोणाला कळलं की आपण तिला मारण्याचा प्रयत्न केला तर आपलं काय होईल? अनिलने भीतीने चोहोबाजूला पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, माझ्या मते आईने कोणालाही काही सांगितलं नाही. सांगायचं असतं तर ती गावकऱ्यांना घेऊन आली असती. ती एकटीच आली आहे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. सुमनच्या डोळ्यांत शंका गडद झाली. तुम्ही बरोबर बोलताय, पण काहीतरी गडबड आहे. आई परत आली तेव्हा तिच्याकडे ही पोटली होती आणि तिच्यातून सोन्याची नाणी पडली होती. अनिल आश्चर्यचकित झाला. काय? सोन्याची नाणी? हे कसं शक्य आहे? आईकडे एवढं धन आलं कुठून? सुमनने एक खोल श्वास घेतला आणि चतुराईने हसली. हेच तर विचार करण्यासारखं आहे. याचा अर्थ पोटलीत आणखी धन असेल. आईची ही शांतता एका मोठ्या रहस्याकडे इशारा करत आहे. अनिलला आता सुमनच्या बोलण्यात रस येऊ लागला.
तू काय म्हणतेस सुमन? सुमन हळूहळू अनिलच्या जवळ गेली आणि हलकेच कुजबुजली. आपल्याला आईकडून ती पोटली काढून घ्यावी लागेल, पण आपल्याला माहीत आहे की त्यांनी अजूनही आपल्याला माफ केलेले नाही. त्यांच्या मनात अजूनही आपल्याबद्दल अविश्वास आहे, त्यामुळे त्या आपल्याला सहज काही देणार नाहीत. अनिलने संमतीदर्शक मान हलवली. तू अगदी बरोबर बोलतेस, पण आपण त्यांच्याकडून हे धन कसं काढून घेऊ? सुमन एक कुटिल हास्य करत म्हणाली. यासाठी आपल्याला आईशी वागण्याची पद्धत पूर्णपणे बदलावी लागेल. आपण त्यांना विश्वास देऊ की आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. अनिलने उत्सुकतेने विचारले. पण हे कसं करणार? सुमनच्या डोळ्यांत चमक आली. आता मी आईची सर्वात लाडकी सून बनेन. मी त्यांची इतकी सेवा करेन, इतकी काळजी घेईन की त्या आपल्याकडून झालेल्या जुन्या चुका विसरून जातील. मी त्यांना स्वादिष्ट पदार्थ करून खायला घालीन, त्यांच्या गरजांची काळजी घेईन आणि त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. अनिलने सुमनच्या योजनेचे कौतुक करत म्हटले. तू अगदी योग्य बोलतेस. आईला खुश करणं हे तुझं काम आहे. त्यांना प्रत्येक क्षणी जाणवायला हवं की आपण आता बदललो आहोत. सुमनने मान हलवली. मला माहिती आहे मला काय करायचं आहे. आईला हे विश्वास द्यायला लावायचं की आपण पुन्हा तेच जुने आज्ञाधारक मुलगा सून आहोत. आणि एकदा का आपण त्यांचा विश्वास जिंकला की आपल्याला कळेल की ती पोटली कुठून आली आणि त्यात किती धन आहे. अनिल आता पूर्णपणे सुमनच्या योजनेशी सहमत होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हलक्या हसण्यासह मान हलवली. सकाळ उजाडली. घरातील वातावरण काहीसं वेगळंच वाटत होतं. जी सुमन एकेकाळी मालतीला वाकड्या नजरेने पाहायची, तीच आता त्यांच्या भोवती फिरत होती. आई, मी गरमागरम जेवण वाढलं आहे, चला खा. सुमनने गोड हसत सांगितले. तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. आता रोज तेच होईल जे तुम्हाला आवडेल. मालतीने आपल्या थकलेल्या डोळ्यांनी सुमनकडे पाहिले. तिच्या आवाजात अजूनही तीव्रता होती. त्या दिवशीसारखं यातही कुठे विष तर मिसळलेलं नाही ना? सुमनच्या चेहऱ्यावरचे तेज अचानक ओसरले, पण तिने पटकन स्वतःला सावरत भावनिक आवाजात म्हणाली. नाही आई, त्या दिवसाच्या चुकीसाठी मी खूप लाजले. वाटतं तुम्ही अजून मला माफ केलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आई, मी खरंच काहीही मिसळलेलं नाही. मालतीने हलकसं हसत उत्तर दिलं. विश्वास? आणि तुझ्यावर? मुळीच नाही. आधी तू खा, मग मी खाईन. आणि हो, माझ्या ताटातूनच खा. सुमनला हे ऐकताच जणू काही जोरदार धक्का बसला, पण तिने प्रसंग सावरत थाळीतून 2 घास उचलले आणि खात म्हणाली. पहा आई, मी खाल्लं. आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार का? मालतीने काही न बोलता ताटाकडे हात वाढवला आणि जेवण सुरू केलं. तिच्या डोळ्यांत सुमनवरून नजर हटवण्याचा एकही क्षण नव्हता. जणू ती तिच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज घेत होती. संध्याकाळ झाली. घराच्या अंगणात सौम्य गारवा होता. अनिल कामावरून परतला आणि दारातून आत येताच मालतीच्या दिशेने गेला. काय आई, कशी आहेस? त्याने खोटी काळजी दाखवण्याचा प्रयत्न केला. आराम करतेस ना? तब्येत तर बरी आहे ना? मालतीने हलकं हसत उत्तर दिलं. भोलेनाथाच्या कृपेने मी एकदम ठणठणीत आहे बाळा. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. अनिल थोडा अस्वस्थ झाला, पण त्याने हिम्मत करत विचारले. आई, तुझ्या गुडघ्यांना वेदना तर होत नाहीत? सांग, मी तेल लावून मसाज करून देऊ का? मालतीने थेट त्याच्या डोळ्यांत पाहिलं. हा तोच मुलगा होता जो कालच तिला मृत्यूच्या दारात ढकलायला तयार होता आणि आज तिच्या तब्येतीची काळजी घेत होता. काही गरज नाही बाळा, तिने थंड आवाजात उत्तर दिलं. जा, तू जेवण कर. अनिलने सुमनकडे पाहिलं. सुमन, आईने जेवण केलं ना? सुमनने पटकन उत्तर दिलं. हो, आई केव्हाच जेवली. तुम्हीही लवकर खा. अनिलने मान हलवली आणि गंभीर स्वरात म्हणाला. आणि हो सुमन, आईला नेहमी सर्वात आधी जेवण द्यायचं. त्यांना औषधंही घ्यायची असतात. माझ्या आईला कोणत्याही प्रकारची त्रास होता कामा नये. मग त्याने खिशातून आपले पाकीट काढले आणि म्हणाला. आई, तुझ्या औषधांची चिठ्ठी मला उद्या दे, मी शहरात जाऊन आणतो. सुमनने आज्ञाधारक सुनेप्रमाणे मान खाली घातली. जी, ठीक आहे. मालती हे सगळं शांतपणे पाहत होती. ज्या मुलाला कधी तिच्या दुःखाची पर्वा नव्हती, तो आज तिची चिंता करत होता. जी सून तिला घराबाहेर काढण्यासाठी तयार होती, ती आज तिच्या सेवेत मग्न होती. तिला माहीत होतं की हे सगळं फक्त एक दिखावा आहे, एक नवीन नाटक जो एका मोठ्या स्वार्थाने प्रेरित होता. रात्रीचे गडद शांत वातावरण संपूर्ण घरभर पसरेल होतं. मंद चंद्रप्रकाश अंगणात पसरला होता. मालती आपल्या खोलीत शांत बसली होती, तेव्हा दारावर हलकीशी टकटक झाली. तिला समजलं कोण असेल. दारात तीच सुमन उभी होती, जिने कालच तिला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. आई, एक गोष्ट विचारू? सुमनने गोड आवाजात विचारलं. तुमच्या त्या पोटलीत काय आहे? मालतीने सुमनकडे नीट पाहिले. तिच्या डोळ्यांत ती जुनी धूर्तता चमकत होती, जी आता मालती सहज ओळखू शकत होती. तिने एक खोल श्वास घेतला
आणि हसत म्हणाली, तो एक रहस्य आहे जो योग्य वेळीच सांगीन. सुमनला जणू निराशा वाटली, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवलं नाही. आई, इतकं रहस्य कशाला? मलाही सांगा ना. जा, झोपायला जा, मालतीने टाळत उत्तर दिलं. सुमन निराश मनाने खोलीच्या बाहेर आली आणि पुटपुटू लागली, आई काही सांगायच्या मूडमध्ये नाहीत आणि पोटली चोरण्याची कोणताही संधी मिळत नाहीये. वाटतंय मला अजून धीर धरावा लागेल, अजून सेवा करावी लागेल, तेव्हाच त्या स्वतःहून सांगतील की त्या पोटलीत काय आहे. पुढची सकाळ सुमन पुन्हा आपल्या नव्या डावपेचांसह हजर होती. आई, तुमची चहा तयार आहे. गरमागरम प्यायलाच हवी. मालतीने चहाचा कप पाहिला, मग सुमनच्या डोळ्यांत पाहिलं. ती हलकसं हसली आणि म्हणाली, आधी तू पी, मग मी पिऊन बघीन. सुमन थोडीशी दचकली. आई, तुम्ही माझ्या उष्ट चहा पिणार? मालतीने तिच्याकडे तीव्र नजर टाकली आणि कठोर स्वरात म्हणाली, हो, पिऊन बघेन. विष पिण्यापेक्षा तुझ्या उष्टे चहा पिणं जास्त चांगलं. निदान मी जिवंत तरी राहीन. सुमनच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी शांतता पसरली. मग तिने जबरदस्ती हसत चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाली, पहा, काहीही मिसळलेलं नाही. आता तरी प्या. मालतीने शांतपणे चहा उचलला आणि एक घोट घेतला. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण मनातून ती या नव्या नाटकांना ओळखत होती. दिवस जात होते आणि मालतीची सेवा चालूच होती. योग्य वेळी गरम जेवण, औषधं, आरामदायक बिछाना. जे मुलगा सून तिला घराबाहेर काढायला उत्सुक होते, तेचाच तिची जीव तोडून काळजी घेत होते. पण मालती मूर्ख नव्हती. तिला चांगलंच ठाऊक होतं की ही सेवा फक्त दिखावा आहे. ती समजत होती की त्यांना तिच्याशी काहीही प्रेम नाही, फक्त त्या पोटलीचा लालच आहे. नाहीतर हेच लोक काल तिला जिवंत जाळायला तयार होते. दिवस पुढे जात होते आणि आता सुमनचं संयम संपत चाललं होतं. ती रोज मालतीची सेवा करायची, गोड बोलायची, पण तिचं मन फक्त एका गोष्टीत अडकलेलं होतं, ती रहस्यमय पोटली. शेवटी एका दिवशी सुमनने ठरवलं की आता वाट बघायची नाही. ती थेट मालतीकडे गेली आणि हळूच म्हणाली, आई, आता तरी सांगून टाका. अखेर या पोटलीत आहे तरी काय? तुम्हाला अजूनही आमच्यावर विश्वास नाही का? मालतीने सुमनच्या डोळ्यांत पाहिलं. तिथे अजूनही ती जुनी लालसा चमकत होती, जी ती आता सहज ओळखू लागली होती. काही क्षण शांततेत गेले. मग मालतीने एक खोल श्वास घेतला आणि हलकसं हसत म्हणाली, अच्छा, ठीक आहे, दाखवते. जसेच मालतीने पोटली उघडली, तिच्या सोनेरी चमकने सुमनची डोळे दिपून गेले. त्या पोटलीत सोन्याची नाणी, चमचमते दागिने आणि मोठ्या प्रमाणात धन होतं. हे पाहून सुमनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि लालसेचं एक अनोखं मिश्रण दिसून आलं. इतकं धन? सुमन आश्चर्याने म्हणाली, आई, तुम्हाला हे सगळं कुठून मिळालं? कोणी दिलं? मालतीने सुमनच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावनेचे बारकाईने निरीक्षण केले आणि शांत स्वरात उत्तर दिलं, ज्या दिवशी तुझा नवरा मला जाळून निघून गेला होता, त्याच दिवशी एक चमत्कार झाला. आगीच्या लपटांमधून एक दिव्य देवता प्रकट झाले. त्यांनी मला वाचवलं आणि सांगितलं की माझ्यासोबत जे घडलं ते फार मोठा अन्याय आहे. जेव्हा मी त्यांना माझी कहाणी सांगितली, तेव्हा त्यांना माझी दया आली. मालती थोडीशी थांबली आणि मग पुढे म्हणाली, कदाचित म्हणूनच त्यांनी मला हे धन दिलं, जेणेकरून मी आपलं जीवन सन्मान आणि निर्भयतेने जगू शकेन, कुणाच्याही भीतीशिवाय. सुमन हे ऐकून विचारात पडली. तिच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले. हे खरंच घडलं होतं का, की आई काहीतरी लपवत होत्या? पण जे काही असेल, या क्षणी सत्यापेक्षा अधिक महत्त्वाचं होतं हे जाणून घेणं की आईकडे आणखी धन असू शकतं का. काही क्षण शांततेत गेले. मग सुमन बोलली, आई, तुम्ही फक्त एवढंच धन का आणलं? आणखी मागू शकला असता ना? मालती हलकसं हसली आणि म्हणाली, बेटी, मी म्हातारी आहे, माझ्या हातून जास्त भार उचलला गेला नाही, म्हणून जितकं आणू शकले तितकंच आणलं. सुमनने मान हलवली आणि मनात विचार केला, म्हणजे तिथे अजून धन असू शकतं. सुमनच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक उमटली. तिने मालतीला वंदन करण्याच्या थाटात झुकून गोड आवाजात म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही आराम करा, मी लगेचच येते. काही लागलं तर मला हाक मारा. सुमन अधीरतेने अनिलची वाट पाहत होती. जसेच अनिल घरी आला, तिने पटकन दरवाजा बंद केला आणि दबक्या आवाजात म्हणाली, ऐकताय, मी त्या पोटलीचं रहस्य शोधून काढलं आहे. अनिल चकित झाला. काय? खरंच बोलतेयस? सुमनने एक धूर्त हास्य करत मान हलवली आणि संपूर्ण कहाणी त्याला विस्ताराने सांगितली. कसं मालतीला हे चमत्कारिक धन आगीतून आलेल्या देवाने दिलं आणि ती फक्त थोडंसंच घेऊन परत आली. अनिल आश्चर्याने ऐकत राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू लालसेची चमक उमटू लागली. दिवस पुढे जात होते, पण आता सुमनचा संयम सुटत चालला होता. ती रोज मालतीची सेवा करायची, गोड बोलायची, पण तिचं मन फक्त एका गोष्टीवर अडकलं होतं, ती रहस्यमय पोटली. अखेर त्यात असं काय होतं
ज्यामुळे आई इतक्या सावध होत्या. सुमनने आपल्या डोळ्यांत चमक आणली आणि म्हणाली, आई मूर्ख निघाल्या, फक्त एवढंच धन घेऊन परत आल्या. पण आपण त्यांच्यासारखे मूर्ख नाही. माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे, ज्यामुळे आपणही त्या देवतेकडून धन मिळवू शकतो, अनिल उत्सुकतेने म्हणाला. कसला उपाय? सुमन त्याच्या जवळ सरकली आणि हळूच म्हणाली, आज रात्री तू मला त्या चितेवर झोपव आणि आग लाव. जसं आईसोबत झालं होतं. जेव्हा ती दिव्यशक्ती प्रकट होईल तेव्हा मी भरपूर धन मागेन आणि जसंच मला धन मिळेल तसंच मी परत येईन. अनिल थोडा घाबरला, पण हे खूप धोकादायक आहे. जर काहीतरी चूक झालं तर? सुमन हसली, अरे तू उगीच भीत आहेस. जर आईला ती शक्ती वाचवू शकली तर मलाही वाचवेलच. अनिल विचारात पडला, पण मग सुमनच्या पुढच्या वाक्यानं त्याच्या सर्व शंका मिटल्या. सुमनने खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाली, विचार कर, जेव्हा माझ्याकडे भरपूर धन असेल तेव्हा तुला शेतात खपत बसायची गरज लागणार नाही. आपल्याला कोणाकडूनही पैसे मागावे लागणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं, या म्हाताऱ्या बाईच्या सेवेतूनही मुक्ती मिळेल. एकदा आपण श्रीमंत झालो की तिला कायमचं मार्गातून दूर करू. अनिलच्या डोळ्यांतही आता लालसा झळकू लागली. त्याने सुमनच्या बोलण्याला संमती दिली. हो, तू अगदी बरोबर म्हणतेस, पण मी तुझ्यासोबत राहीन. तुला एकटं सोडणं मला योग्य वाटत नाही. सुमनने त्याच्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणाली, नाही, आई तिथे एकट्या होत्या म्हणून ती शक्ती आली. जर तुला तिथे पाहिलं तर देवतेला संशय येईल आणि सगळं वाया जाईल. मला एकटीला जायला हवं. आणि हो, आईला याबद्दल काहीही समजता कामा नये. अनिलने मान डोलवली. ठीक आहे, मी काहीही सांगणार नाही. सुमन मनात आनंदाने हसली. तिच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. यांना जेव्हा समजेल तेव्हा आपण दोघं श्रीमंत बनलेले असू. रात्रीचा गडद सन्नाटा पसरलेला होता. सगळीकडे काळोख दाटलेला होता. अनिलने आपल्या पत्नी सुमनला चितेवर झोपवले आणि कापऱ्या हातांनी अग्नी दिला, बरोबर तसंच जसं त्याने आपल्या आई मालतीसोबत केलं होतं. सुमनच्या डोळ्यांत भीती होती, पण लालसेने तिचा सारा भय हरवला होता. फक्त काही वेळाचीच गोष्ट आहे, तिने स्वतःला समजावलं. जसंच देवता प्रकट होतील तसंच मी त्यांच्याकडून अमाप धन मागून घेईन आणि मग सुखसंपत्तीने आयुष्य जगीन. अनिलने शेवटचा कटाक्ष त्या जळणाऱ्या लाकडांकडे टाकला आणि जड मनाने तिथून निघून गेला. त्याला खात्री होती की सकाळ होताच सुमन भरपूर धन घेऊन परत येईल. पण सकाळचा पहिला सूर्यकिरण घराच्या अंगणात पसरला, पण सुमनचा कुठेही पत्ता नव्हता. वेळ जात होता आणि अनिलची अस्वस्थता वाढत चालली होती. इतका वेळ का झाला? त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. कुठे काही अनाथ तर नाही ना झालं? तेव्हाच मालतीने काळजीत स्वरात विचारलं, सून कुठे आहे? इतक्या पहाटे तू इतका घाबरलेला का आहेस? अनिलचा गळा कोरडा पडला. त्याने थरथरत विचारले, आई, एक गोष्ट सांग. ज्या रात्री तुला स्मशानात जाळण्याचा प्रयत्न केला होता, तू यावेळी घरी परत आली होतीस ना? मालतीला काहीतरी विचित्र वाटले. हो, मी तर परत आले होते, पण तू हे सगळं का विचारतोस? आणि सून कुठे आहे? अनिलने मान खाली घालून उत्तर दिले, आई, सुमनही काल रात्री स्मशानात गेली होती. काय? मालती स्तब्ध झाली. पण का? अनिलच्या डोळ्यांत पश्चात्तापाच्या रेषा उमटल्या. तो अडखळत म्हणाला, तिला त्या पोटलीचं रहस्य कळलं होतं आई. तिने सांगितलं की तुला आगीतून देवाने वाचवलं आणि धन दिलं. त्याच लोभाने तिनेही स्वतःला अग्नीत अर्पण केलं, हे विचार करून की ती तुझ्यापेक्षा जास्त धन मागून परत येईल. मी तिलाही अग्नी दिली आणि घरी आलो. मालतीच्या हातातून पाण्याचा तांब्या सुटून जमिनीवर पडला. तिच्या डोळ्यांत खोल दुःख उतरलं. हे भगवान, हे तू काय केलंस? वेड्या मुला, तुला इतकंही कळलं नाही की हे फक्त माझ्या कर्मांचं फळ होतं, कोणतंही चमत्कार नव्हतं? अनिलने थरथरत्या स्वरात विचारले. पण आई, तू वाचली होतीस, मग सुमनही वाचू शकते ना? मालतीच्या डोळ्यांत अश्रू दाटले. तिने जड आवाजात उत्तर दिले, अनिल, मी वाचले कारण मी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. माझ्या भोलेनाथांनी माझ्या कर्मांना पाहिलं आणि माझं रक्षण केलं. पण सुमन, तिने काय केलं? लालच, कपट, कटकारस्थान आणि खुनाचा डाव. कोणता देव अशा व्यक्तीचं रक्षण करेल? नाही बेटा, हे तुझ्याच कर्मांचं फळ आहे. मग मालतीने स्मशानात त्या रात्री घडलेली सर्व हकीकत अनिलला सांगितली. ती पोटली तिला प्रत्यक्षात कशी मिळाली होती. अनिलचा पूर्ण शरीर कंप पावू लागला. त्याने डोकं धरलं आणि जमिनीवर गुडघे टेकवून मोठ्याने रडू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर काळोख पसरत गेला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण आता काहीही बदलू शकत नव्हतं. सुमन लालसेच्या आगीत जळून राख झाली होती. ती कधीच परत येणार नव्हती. स्मशानात आता कोणताही देवता प्रकट होणार नव्हता. फक्त त्या जळत्या लाटांमध्ये तिच्या कपटी हास्याचा प्रतिध्वनी उरणार होता. प्रिय प्रेक्षक हो, आता या कथेतून आपण 3 गोष्टी शिकणार आहोत.
ज्या लक्षात ठेवल्यास वृद्धावस्थेत तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. तर चला जाणून घेऊया. 1. स्वतःची आर्थिक स्वायत्तता टिकवा. संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी मेहनत करणं चांगलं आहे, पण स्वतःसाठीही काहीतरी बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. वृद्धावस्थेत दुसऱ्यांवर अवलंबून राहणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं, म्हणून तुमची आर्थिक सुरक्षितता आधीच निश्चित करा. 2. नात्यांमध्ये आत्मसन्मान जपा. प्रेम आणि समर्पण महत्त्वाचं आहे, पण आत्मसन्मान गमावून नाही. जर तुम्ही स्वतःचा सन्मान करणं विसरलात तर हळूहळू इतर लोकही तुम्हाला किंमत देणं थांबवतील. स्वतःच्या आत्मसन्मानाला कायम जपा, वय कितीही असो. 3. स्वतःचं एकटेपण स्वतः दूर करायला शिका. वृद्धावस्थेत एकटेपण हे सर्वात मोठं दुःख ठरू शकतं, म्हणून आतापासूनच स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा. तुमच्या आवडीनिवडी विकसित करा आणि अशी जीवनशैली जगा जिथे इतरांची गरज कमीत कमी भासेल. जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला शिकाल तेव्हा वृद्धत्वही सुंदर वाटेल. तर मित्र हो, या 3 गोष्टी जर तुम्ही आतापासून लक्षात ठेवल्या तर तुमचं वृद्धत्व हे ओझं नाही, तर एक समाधानकारक प्रवास ठरेल. जीवनातील प्रत्येक टप्पा सुंदर असू शकतो, फक्त तो योग्य दृष्टिकोनाने जगता यायला हवा. जर ह्या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर तिला फक्त ऐकून सोडू नका, तर तुमच्या जीवनातही अंमलात आणा. आणि जर तुम्हाला अशाच जीवन बदलणाऱ्या गोष्टी ऐकायला आवडत असतील, जी कदाचित पुस्तकात नसेल पण खरी जिंदगी घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असेल, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.